नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही भाजी। आयुष्यभर भोग भोगावे लागतील, न कळत अनेक संकटाचा सामना करावा लागेल। भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे, एवढंच आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे या दिवशी चुकूनही सुद्धा ही भाजी खाऊ नका। तर कोणती आहे ती भाजी हे जाणून घेऊया। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर मित्रांनो, येत्या 13 जानेवारीला भोगी आहे। भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणूनही ओळखला जातो। पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे। जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात। या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते। इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकवून म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे। ती पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकवत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते। हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात। शेताला नवीन बहार आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो। मग ह्या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात। न खाई भोगी तो सदा रोगी, हे अशी एक म्हण आपण नक्कीच ऐकलं असेल। आता ही भोगीची भाजी बनवत असतानाही आपण कोणत्या भाज्या घ्यायचं आहे, तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश चुकूनही करायचा नाही। या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय व काही सेवा केल्या तर त्यांचे तितक्या पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते। पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्यांचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात। आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही, पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून ह्या छोट्या छोट्या चुका होतात। तर ह्या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये, तसेच काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावं लागेल। तर मित्रांनो, भोगीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी चालेल। ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचं फळ आपल्याला कितक्याच पटीने मिळत असते, कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते। आता ह्या भोगीच्या दिवशी अभंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे। आपल्याला ह्या भोगीच्या दिवशी तिळांचं उट्टण तयार करायचं आहे। आपण थोडेसे तीळ घ्यायचे आहेत। सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे, त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत आणि आंघोळ करण्या अगोदर हे उपटण आपण आपल्या शरीराला लावायचं आहे। यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते अशी मान्यता आहे। आता प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगवेगळी असते। तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही ह्या भोगीच्या दिवशी नक्कीच साजरा करू शकता। तसेच आता हे उपटण लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत। तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 1-2 थेंब तुम्ही गंगाजलचे टाकावं आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे। तसेच या दिवशी आपण केसांवरून देखील पाणी घ्यायचं आहे। अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असतो, प्रत्येकांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सफेद तीळ ह्या दिवशी टाकायचे आहेत। तसेच आपण केसावरून पाणी देखील घ्यायचं आहे। यामुळे आपल्यामधील नकारात्मकता तर दूरच होते, पण त्यासोबतच आपलं आजारपण देखील दूर होत असते। त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाकावे। आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे। आता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे। भोगीची भाजी बनवताना शक्यता तुम्ही सकाळीच ही भाजी बनावी, कारण ह्या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो। भोगीच्या भाजीला खेंगट देखील म्हणतात। भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात। यामध्ये प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा,
वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर अगदी भाज्या वापरल्या जातात. तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकर ही बनवली जाते. बाजरीची भाकर बनवत असताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत. पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकावे किंवा अगदी भाकर झाल्यानंतर वरून तीळ टाकले तरी चालेल. तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे. पहिला बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. यासोबतच लोणी, पापड, वांग्याची भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करायची परंपरा आहे. खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडमध्ये टाकली जाते. अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडमध्ये ही बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी टाकू शकता. हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे. सुगडमध्येच भाजी आणि भाकर ठेवली जाते. हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो. अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याच पद्धतीने तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकता. पण आपण जेव्हा बाजरीची भाकर बनवत असतो, भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवाला दाखवायचा आहे. तसेच आपण ह्या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यांचा देखील खूप महत्त्व आहे. वांग हे वातळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असं सांगण्यात येते. मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचं भरीत व वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते. शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते. याशिवाय याच्या खाण्याने त्वचातील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे. यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनावी. ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते. दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळून थंडी वाजत नाही. तसेच आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो. यालाही खूप महत्त्व आहे. जानेवारीत थंडी पडलेली असते त्यामुळे अंग उकळते आणि गरम पाण्यात तीळ टाकले तर त्या तिळाचं तेल त्या पाण्यामध्ये उतरते आणि ते शरीराला लागते. त्यामुळे अंग देखील चोपडं होते असं सांगितलं जाते. तर बऱ्याच ठिकाणी या दिवशी सुहासनी मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात. या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकल्या असल्यास तिळगुळ घेऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गुणवा टिकून राहावे अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात. या दिवशी भोगीची भाजी झाल्यावर नैवेद्य अर्पण करत असतात. आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत. त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता. या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तीळचं तेल टाकायचं आहे. या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहेत. तसेच थोडेसे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत. मग 11 किंवा 21 सफेद तीळ टाकायचे आहेत. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहेत, फूल व्हायचं आहेत आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा देखील 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी अडथळे आहेत तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे. मग घरामध्ये पैसा येतो, तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह वेळेवर जुळून येत नाही. जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे. तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनामांचं पठण देखील करावे. यामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख केला गेला आहे. अगदी तुम्हाला म्हणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून घेऊ शकतात. श्रवण केलं तरी चालेल. पण या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याचं कितकेत पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते. आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचं सेवन चुकूनही करायचं नाही. त्यामध्ये आपण मसूर डाळीची भाजी, भोगीची भाजी बनवत असताना घ्यायची नाही. अगदी आपण ह्या दिवशी खिचडी बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट डाळीचा समावेश करत असतो. मग यामध्ये आपण मसूर डाळ चुकूनही टाकायची नाही. ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे. अगदी भोगीचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे. तसेच
भोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मसूर डाळीचा वापर चुकूनही करायचा नाही. मद्यपानाचे सेवन भोगीच्या दिवशी नको असते. ही एक धार्मिक श्रद्धा आहे, ज्यात व्रत किंवा व्रत धारण्याची परंपरा राखली जाते. मद्यपानामुळे तात्पुरता उत्साह येतो, पण तो आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने हानिकारक मानला जातो. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.